कुंभ राशी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कुंभ राशीबद्दल थोडक्यात माहिती, म्हणजेच की राशी भविष्य. सारखा आयुष्यात फक्त दिवस म्हणून येत नाहीत, त्यांनी जो संदेश घेऊन येतात त्या कुंभ राशीसाठी 2026 जानेवारी अशी एक तारीख आहे. या दिवसानंतर तुमचं आयुष्य हळूहळू नाही तर अचानक वेगळ्या दिशेने बोलू लागणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत होतात, ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती, ज्या वेदना मनात साठवून होत्या, त्या आता सगळ्यांवर या काळात नियती स्वतः हस्तक्षेप करणार आहे. हा लेख फक्त भविष्य सांगणारा नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या 5 मोठ्या बदलांची कथा आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळी तुम्हाला जाणवेल हे माझ्या हातात नाही, हे नशीब बदलत आहे, तर यावरती आपण काय करायचं आहे याबद्दल आपण बघूया. नंबर 1 अशी आहे, बदल हा कर्माचा हिशोब अचानक उघड होणार आहे. 3 जानेवारी 2026 पासून कुंभ राशीवर कर्मफळाचा प्रभाव हा अतिशय तीव्र होईल आणि जे काही तुमच्या मागच्या काही वर्षात दिलं आहे, प्रेम, विश्वास, मेहनत, त्या किंवा कधी कधी दुर्लक्ष, त्यांचाच परतावा आता मिळायला सुरुवात होईल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक एखादी संधी, अडकलेलं काम मार्गी लागतील, तर न्याय न मिळालेल्या गोष्टींमध्ये सत्य समोर येईल. तर काहींना नात्यामध्ये दुरावा, खोट्या लोकांचे मुखवटे गळून पडणार. हो, कारण तुमच्या चुका तुमच्या समोर उभा राहणार आहेत. या बदलात तुम्ही काहीही बदल करू शकणार नाहीत, कारण हा नियतीचा निर्णय आहे. हा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकवेल, कर्म कधीच उशिरा नाही, पण अचूक मात्र असतं. बदल क्रमांक 2 असा आहे की त्याची खरी परीक्षा काही लोक कायमचे दूर जातील आणि 3 जानेवारी 2026 नंतर कुंभ राशीच्या आयुष्यात सर्वात वेदनादायक पण आवश्यक बदल घडणार आहे. नात्यांचे शुद्धीकरण प्रक्रिया, लोकांवर विश्वास, अंधविश्वास ठेवला होता, जे फक्त तुमच्या गरजेपुरते तुमच्या सोबत होते, ते आता तुमच्या भावनांचा फायदा घेत होते. जे तुमच्या शांत स्वभावाला कमकुवतपणा समजत होते, ते फक्त लोक आता या काळात हळूहळू आणि अचानक तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहेत. हे तुमच्या लक्षात पण येणार नाही, पण या गोष्टी नक्कीच होणार आहेत. हा काळ तुमचा भावनिकदृष्ट्या कठीण असेल. तुम्हाला यावरती लक्ष ठेवायचं आहे की कोण तुमच्यापासून दूर जात आहे, कारण लक्षात ठेवा, जे निघून जातात ते तुमच्या पुढच्या प्रवासासाठी अडथळा आणतात आणि त्या बदलानंतर तुम्ही कमी लोकांशी बोलाल, पण जे राहतील ते मात्र तुमचे खरे आणि सखे असणार आहे. तुमचं मन हलकं होईल. जर डोळ्यात पाणी असेल तर हे असे बदल तुम्ही बदलले आहेत, समजून घ्या. बदल क्रमांक 3 आहे, आर्थिक स्थितीत अनपेक्षित वळण. राशीसाठी 2026च्या सुरुवातीपासून पैशाचा प्रवाह बदलू लागेल, पण तो सरळ नसेल. काही लोकांसाठी अचानक खर्च वाढेल. जुने कर्ज, जबाबदारी यांचा ह्या सगळ्या गोष्टी समोर येतील. नियोजन नसणार आहे तर अडचण येऊ शकते, तर काहींसाठी अडकलेला पैसा परत सुद्धा मिळेल. नवीन उत्पन्नाचा मार्ग खुलेल. मेहनतीचा काळ मिळायला सुरुवात होईल. या काळात एक गोष्ट स्पष्ट होईल, पैसा फक्त कमावून नाही तर सांभाळून शिकवण्याची व शिकण्यासाठी येतो. हा बदल तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक शहाणा करेल, जरी तुम्हाला सुरुवातीला धक्का बसेल. पण बदल क्रमांक 4 आहे, अंतर्गत आणि परिवर्तन. जुना तुम्ही संपणार आहे आणि नवा जन्म घेणार आहात. बदल हे बाहेरून दिसणार नाही, पण आतून मात्र सर्वात मोठा असणार आहे. 3 जानेवारी 2026 नंतर तुम्ही पूर्वीसारखे सहन करणार नाही. सगळं चालतं ही वृत्ती संपेल. स्वतःच्या आत्मसन्मानाला प्राधान्य द्यायला शिकायचा स्वभाव प्रेमळ, मजदूर आणि त्यागी असतो, पण ते या काळात तुम्हाला कळेल. स्वतःला विसरून जगणं म्हणजे अध्यात्म नाही, ही आत्महत्या आहे. हा काळ तुम्हाला एकटेपणाशी मैत्री करायला, स्वतःशी संवाद चालायला व मनाची ताकद ओळखायला नक्कीच शिकवणार आहे. कारण या गोष्टींकडे तुम्ही लक्षपूर्वक बघा, तुमच्यामध्ये काही बदल होत आहेत. आता बघूया नंबर क्रमांक 5, नशिबाचं मोठं आणि आयुष्याची दिशा बदलणारा असा अचानक बदल. हा बदल सर्वात उशिरा निर्माण होऊ शकतो. एकदा सुरू झाला की तो थांबणार नाही. 3 जानेवारी 2026 नंतर राशीचे आयुष्यात नियतीचा हस्तक्षेप करेल. हा बदल तुमच्या
नियोजनांच्या विचारांच्या किंवा इच्छांच्या पलीकडचं असणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही हे माझ्या नशिबात नाही, हे माझ्या आयुष्यातच नाही, हे असं समजून अनेक गोष्टी सोडून दिल्या. काही स्वप्न तुम्ही मनाच्या एका कोपऱ्यात गाळून सुद्धा ठेवलीत. काही लोकांपासून असून सुद्धा तुम्ही अंतर ठेवले. पण या काळात नशीब स्वतः पुढे येईल. अचानक एखादी व्यक्ती आयुष्यात परत येईल किंवा नवीन व्यक्ती प्रवेश करेल. एखादा निर्णय घ्यावा लागेल जो संपूर्ण आयुष्य बदलणार असेल. राहण्याचे ठिकाण, कामाचं स्वरूप, जीवनशैली सगळंच बदलण्याची वेळ आता येणार आहे. हा बदल इतका वेगवान असेल की तुम्हाला विचार करायला वेळही मिळणार नाही. जेव्हा सगळं घडून जाईल तेव्हा मागे वळून पाहिल्यावर जाणवेल, जर हे घडलं नसतं तर हा युटर्न काहींसाठी आनंदसुद्धा घेऊन आला असता, तर काहींसाठी सुरुवातीला भीती, गोंधळ, अस्वस्थता. पण शेवटी हा बदल तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होणार. हे भविष्य नाही तर आत्म्याचा प्रवास आहे. होय, कारण राशीसाठी 3 जानेवारी 2026 नंतरचा काळ हा अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. जुना अध्याय संपूर्ण होऊन नव्या अध्यायाची सुरुवात हा काळ करणार आहे. तुम्हाला मर्यादा दाखवेल हा काळ, तुमच्या भावनांची किंमत शिकवेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे पाहायला भाग पाडेल. या प्रवासात काही लोक निघून जातील पण तुम्ही मजबूत व्हाल. काही सत्य कडू असतील पण डोळे उघडतील. काही बदल वेदनादायक असतील पण ते बदल आवश्यक असणार आहेत. या बदलातून तुम्ही खूप काही शिकू शकता. कारण लक्षात ठेवा, ही नियती कधीच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही. ते फक्त तुमच्या चुकीच्या गोष्टी दूर करून योग्य मार्गावर नेण्यासाठी धक्का देत असते. जर या काळात तुम्हाला असं वाटलं की सगळं माझ्या हाताबाहेर जात आहे तर घाबरू नका. कारण काही गोष्टी ह्या हाताबाहेर जाणं सुद्धा गरजेचं असतं. कारण हाताबाहेर गेल्याशिवाय नशीब तुमच्या हातात येत नाही. हा इथपर्यंत वाचत असेल तर समजा तुमच्या आयुष्यात येणारे या मोठ्या बदलांसाठी तुम्ही आधीच तयार होत आहात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या राशीची अंगठी जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देत आहे. तुम्ही तिथून खरेदी करू शकता, जेणेकरून तुमच्या राशीवरचा जो प्रभाव आहे, वाईट प्रभाव, तो कमी होण्यास मदत होईल. तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.